अहो मी इतकं मरण पाहिलंय की मला मरणाचं काही सुद्धा प्रेमावर जगात प्रेम आहे का नुसती आसक्ती आहे? कमाल आहे. तिचं एका सैनिकावर प्रेम होतं. No, no. I don't believe in lust. There's only love. Oh, how I love. I'm really very happy that Bob is posted in India. There's no war in India. But you know, Pradhan, I'm still worried about him. They say there are tigers in India. Oh, plenty. He might be eaten by a tiger then, won't he? He might. Where is he posted exactly? In Bombay. Oh, in Bombay. Yeah. In Bombay, there are a whole lot of man-eating tigers. Is it? Do they walk on the street? Yeah, and they gobble up anybody who crosses their path. Oh, poor Bob. How can I save him from tiger? Don't worry. Your love will save him. I guess. I heard Indians know magic. You are an Indian, aren't you? Yeah? You must be knowing a magic spell to keep tiger away. Certainly, I'll write it down for you. I need a paper. Yeah, sure. I'll give you 1 second. Here's it. Yeah. Please. It goes like this. Yeah. Raghupati Okay. Raghav Raja Ram. Okay. It's Raghupati Raghava Rajaram. Raghupati Raghava Rajaram. Hey, Nice. it's easy to remember. You chant this whenever you see a tiger coming, and whoosh, the tiger vanishes. Is it? How useful. I must give you something for this spell. Shall I give you chocolates? Actually, that's all I have. I love chocolates, but I can't accept. Why? Why can't you? Because you see, these spells are holy. In Indian religion, they can't be sold. I can't take anything in return. Oh, how wonderful.
I think you have most generous religion in the world. Thank you. Yeah. Raghupati, Raghava, Raja, Ram. Is it? रघुपती राघव राजा राम. कमाल कमाल आहे नंदा तुझी तुझी ही थट्टा मस्करी बॉम्ब हल्ल्यात सुद्धा सुरू होती. अरे पण मग काय करायचं, सुरुवातीला माणसं रडली ओरडली, मग 15 दिवसात कंटाळली. हीच तर आयुष्याची ट्रॅजेडी आहे भाऊ. कितीही मोठं दुःख असलं तरी ते काळासमोर थिट होत जातं, त्याचा गहिरेपणा शिल्लक राहत नाही. मग आपण ते स्वीकारतो, त्याच्याशी तडजोड करतो. कॉम्प्रोमाइज हा मानवी आयुष्याला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे भाऊ. पण त्याशिवाय आयुष्य सुसह्य झालं नसतं नंदा. भाऊ, सामान्य माणसाची सहनशक्ती बेताचीच असते. तो प्रत्येक दुःख आपल्या मापाचं करून टाकतो. तसं नाही, एखाद्या जळत्या वेदने सकट आयुष्य जगता आलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला आपण काय बोलतोय ते कळणार सुद्धा नाही. दॅट रिमाइंड्स मी, उद्या रात्री ताजला ये. आता हे काय नवीन काढलंस? अरे मी तुला डिनरला इन्व्हाइट करतो, खास कारण आहे. एंगेजमेंट अनाऊन्स करतोयस? भाऊ, तुला माझ्या लग्नाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही का? अरे मग ऑकेजन काय आहे? हा, तुझा वाढदिवस आहे का? तितकं फालतू कारण नाहीये. काय कारण ते सांगेन ना मी उद्या. एक दिवस तुला डोकं खाजवायला देते. उद्या रात्री 8 वाजता ताजमध्ये, रूम 223. ये भाऊ, बरोबर 8 वाजता आलास. तुझी पंक्च्युअलिटी मला आवडते. नंदा, असे चिल्लर गुण माझ्याकडे पुष्कळ आहेत. मग खाजवलंच का डोकं? आलं का लक्षात आजचं ओकेजन? नाही रे बाबा, आमच्या स्वातंत्र्य चळवळीशी तुझा काही संबंध नाही, त्यामुळे असेलच तर कुठली इंग्लंड मधली गोष्ट. अरे इथं घडलेली गोष्ट आहे, भारतात, तुझ्या साक्षीनं. हरलो. काय भाऊ, 20 वर्षांपूर्वीची गोष्ट विसरलास तू? 20 वर्षांपूर्वी याच रात्री तू, मी आणि इंदू हॉटेल मोरेटोर मध्ये जेवायला गेलो होतो. नंदा, अरे ती संध्याकाळ माझ्या चांगलीच लक्षात आहे, पण ती तारीख तुझ्या लक्षात आहे? मला वाटलं नव्हतं तुझ्यासारखा निरासक्त योगी भूतलाशी असा काही धागा जोडून असेल. बस. आणि मला नुसती तारीख लक्षात नाही, आणखीन एक गोष्ट लक्षात. युद्धाच्या त्या पेटत्या खळीत असंख्य वेळा माझ्या सर्वस्वाचा नाश झाला. फक्त एक गोष्ट टिकून राहिली, तेही इंदूचं पत्र. 20 वर्षांपूर्वीच्या तारखेचं. भाऊ, तू आजवर पुस्तकातनं असंख्य प्रेमपत्र वाचली असशील, पण आज हे खरंखुरं पत्र वाच. मला माहित नव्हतं नंदा, आहे हिंदूचं तुझ्यावर इतकं प्रेम होतं. अरे बेटा, तू का हळवा झालायस? नंदा, जगात देव नाही रे, देव नाही. भाऊ, जगात असं काहीच नाही ज्याच्यावर भरोसा ठेवावा. असं ज्या क्षणाला आपण श्वास घेतो ना, तोच क्षण आपला. जगण्यासाठी असंख्य अडथळे येतात, वादळं येतात. मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण लेबल लावतो. आई म्हणतो, बायको म्हणतो, धर्म म्हणतो, प्रेम म्हणतो, देव म्हणतो. एरवी जीवन ही एक अत्यंत निरर्थक वस्तू आहे. असं का म्हणतोस नंदा? इंदूची आठवण तुला होतेच की नाही? तसे लहान मोठे मोह असतातच रे. कोळ्याचं प्रचंड जाळं समुद्रातनं खेचून बाहेर काढताना कधी पाहिलेस? तेवढ्यातल्या तेवढ्यात मोठे मासे छोट्या मासळीला गट्ट करून मटकावतात. पुअर सोल्स. नंदा, इंदूनं तुला नकार का रे दिला? या काला उत्तर नाही.
विल्माला हिटलरच्या शिपायांनी माझ्या डोळ्या देखत उचलून का नेलं? उंदराला सुद्धा घाबरणारी विल्मा काय हिटलरला खाणार होती? याला उत्तर नाही. एखादा फोटो आहे विल्माचा तुझ्याकडे? नाही, जुनं सगळं सोडून दिलं मी, विसरून गेलो. नाहीतर तूच सांग ना, वांद्र्याचा एक मुलगा, इंग्लंडचा बॉम्ब हल्ला, जर्मनीतला हत्याकांड, याला साक्षी कसा नाही? एक स्वप्न असल्यासारखं सोडून दिलं सर. पण मग इंदूचं पत्र का जपून ठेवलंस? तुला आठवतंय आपल्या इंग्लिश ऑनर्सच्या मुलांची ट्रिप गेली होती कारला केव्हजला? अरे चांगलीच आठवते. त्यावेळेला कोणीतरी चुकून मधमाशांच्या पोळ्याला दगड मारला. या मधमाशा उठल्या होत्या, सुजून ही झाली होती तोंड सगळ्यांची. इंदूला नव्हते जावले. हो, कारण तू मध्ये पडून त्या स्वतःकडे वळवल्यास. आता लक्षात येते माझ्या सगळं. काय फोडून काढलं होतं मला मधमाशांनी. पुण्याला परतलो तेव्हा फ्रँकेनस्टाईन सारखा चेहरा झाला होता माझा. दार उघडाचे आतमध्ये या. तुम्ही इथं कशा काय? तुम्हीच सांगितलं होतात ना, काय सांगितलं होतं? तुमच्या अशा अवस्थेत तुमच्याकडे बघायला कोण आहे असं मी विचारलं तेव्हा तुम्हीच पहा असं नाही म्हणालात. ते मी विनोदानं म्हटलं होतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या हॉस्टेलवर येऊन माझी काळजी घ्यावी. बोलू नका, त्रास होईल. घरी काय सांगितलं? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? जेवणाचं काय केलं? मला भूक नाहीये. आपण दुपारी खूप हादडलंय. मग कॉफी करू? नको, तू नुसती जवळ बसलीस तरी मला बरं वाटेल. त्याच्या आधी चेहऱ्याला काहीतरी लावून देते. भप्प सुजलाय नुसता. स्नोनी थोडं थंड वाटेल. पण माझ्या खोलीत स्नो नाहीये. मी आणलाय. फार दुखतंय का? नाही, आता थंड वाटतंय. खूप बरं वाटतंय. पण हा स्नोचा गुण नाही, तुझ्या हातांचा आहे. चावटपणा करू नका. दुपारी मध्ये पडून मला वाचवायला कोणी सांगितलं होतं? पण नाहीतर तुझा चेहरा सुजला असता आणि मला तुझ्या घरी येऊन तुझ्या गालाला स्नो लावायला लागला असता. त्यापेक्षा झालंय बरं झालं. झोपा आता, बरं वाटेल. कसं वाटतं? खूप बरं वाटलं. पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. बालपण परत आलंय असं. माझं हरवलेलं बालपण. आया आणि नॅनीच्या दमदाटीत हरवले. काय हवंय? काही नाही. किती वाजले? 5. 5? तू रात्रभर इथंच अशी बसून होतीस? त्यात काय झालं? चल, उजाडाच्या आधी मी तुला घरी सोडून येतो. या अशा अवस्थेत? नाही, आता मला बरं वाटतंय. माझी झोप चांगली झाली. चेहऱ्याचं कसं आहे? बरे, सूज उतरली. दुखत नाहीये. स्नो लावणारे हात जादूचे होते ना. पण म्हणून लगेच बाहेर पडायचं का? मी जाईन ना एकटी. नाही, बाहेर खूप काळोख आहे. मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. मग मी उजाडल्यावर जाईन. तोपर्यंत हॉस्टेल भर बोंबा बोंब होईल. खरंच होईल? ट्रायल करून बघायचे. त्यापेक्षा मी तुला सोडतो. चल. थंडी आहे खूप.
तू तू माझा कोट घाल. नको नको, मी कधी घातला नाहीये. अगं पण बाहेर खूप थंडी आहे तुला. नाही नको. नाही नाही, आधी कोट घाल. माझी शपथ आहे तुला. घे आधी सुटली म्हण. आधी कोट घाल. आधी सुटली म्हण. बरं सुटली सुटली असं नाही म्हटलं तर काय होतं, माणूस मरतो. नंदा, तुला माझ्या हाती बरोबर द्या. खोटं नाही रे, मला तुझी बायको तर व्हायचंच आहे, पण मला तुझी आई सुद्धा व्हायचं. मला वाटतं प्रत्येक पुरुष आपल्या पत्नीवर आपल्या आईचं. माझी केस जरा जास्त गुंतागुंत. मला तुला परत वाढ व्हायचा, अगदी लहानपणापासून आतापर्यंत. म्हणजे काय करायचं? म्हणजे आई आपल्या बाळासाठी जे जे करते ते सगळं करायचं. लग्न झाल्यावर पहिल्यांदा तुला न्हाऊ घालायचं, पीठ लावायचं, आणि जवळ घेऊन झारीनं दूध पाजायचं. खरंच नंदा, तुझ्या डोक्यातली ही पोरकेपणाची भावना काढून टाकल्याशिवाय तू खऱ्या अर्थाने माझा होणार नाही हे माहितीये मला. आपलं आपलं बोलणं जर आता कोणी ऐकलं ना तर खेळत काढलं आपल्याला. प्रत्येकाचं कौतुक वेगवेगळं असतं. तसं प्रत्येक माणूस आणि त्याचं सुख दुःख वेगळंच असतं ना. पण प्रत्येक माणूस दुसऱ्याचं दुःख हा आपला म्हणू शकतो. आता आपण वेळ नसतो. आपण लवकरात लवकर लग्न करायचं. कुठे गेले होतेस? कुठे म्हणजे? नंदा बरोबर गेले होते. शरम नाही वाटत? तमावाला बरोबर हिंडताना व तोंड करून बोलतेस ते? तात्या, त्याशिवाय तुला लक्षात नाही राहायचं. नाही, मर मर तू. अगं असले छिनाळ चाळे करत बसण्यापेक्षा तू मेलेली परवडली. काय करता तुम्ही? मुलीवर हात उचलला, स्वतः बाहेर एज्युकेशन इन्स्पेक्टरचा बोर्ड लावलाय, स्वतः निरक्षरासारखं वागता. तू कोण? तू कोण माझ्यावरती हात उघडणारा? तुझा संबंध काय? माझा संबंध काय? मी इंदूशी लग्न करणार आहे. चल इंदू, आत्ताच्या आत्ता लग्न करून टाकू, म्हणजे यांना कळेल संबंध म्हणजे काय ते. काय तू लग्न करणार आहेस? चांडाळला आता बोल ना, आता का तोंड उचकटत नाहीये? हो, करणार आहे मी नंदाशी लग्न. काय आजच जाते मी या घरातून आणि उद्या माझं सामान न्यायला येईन फक्त. लग्न करणार आहेस? थांब, आधी या मुलांना मारून टाक. आधी या मुलांना मारून टाक, हा? आणि मग कर लग्न. अगं तुझ्या शिक्षणासाठी किती खर्च केला मी, हा? अगं वाटलं होतं की म्हातारपणी या मुलांच्या आणि या सावत्राईच्या तोंडात दोन घास घालशील ग. खूप तमाशा केला म्हातारा. त्याच्या इमोशनल ब्लॅकमेलला फसू नकोस असं मी तिला समजावत होतो, पण ती रडतच होती. मग रडत रडत मला म्हणाली, तू थांबू नकोस, तुझं ऐक ना, मी तुला येस, टेबल फॉर 3.
विल बी डाऊन इन अ मोमेंट. थँक यू. टेबल फॉर 3 म्हणजे आणखी कुणी येणार आहे आपल्याबरोबर डिनरला? हो, माझी आई.